ठाकरे नाव पुसण्यात अनेक जण अपयशी, मला घराणेशाहीचा अभिमान, उद्धव ठाकरेंचं षण्मुखानंदमधील कार्यक्रमात वक्तव्य. व्यंगचित्र काढताना बाळासाहेबांची समाधी लागायची, राज ठाकरेंनी जागवल्या बाळासाहेबांच्या आठवणी. बाळासाहेबांच्या जन्मशताब्दी निमित्त उद्धवराज एकाच मंचावर. ठाकरे आणि शिवसेना वगळून मुंबईसह महाराष्ट्र उरेल का? उद्धव ठाकरेंचा मराठी माणसांना सवाल. महाराष्ट्रातील सध्याचं राजकारण म्हणजे गुलाबांचा बाजार. हे राजकारण बघायला बाळासाहेब नाहीत, ते बरंच राज ठाकरेंचं मर्मावर पोट. मी गद्दारी केली तरी मला किती मिळतील? उद्धव ठाकरेंचा बंडखोरांना सवाल. कल्याण डोंबिवलीतल्या राजकारणानं शिसारी आली, शिवसेनेसोबतच्या युतीबाबत राज ठाकरेंचं वक्तव्य. महाराष्ट्र सदन कोर्टात छगन भुजबळ निर्दोष, ईडीकडून भुजबळांची निर्दोष मुक्तता, प्राथमिक गुन्हा सिद्ध न झाल्यास न्यायालयाचा निर्णय. भुजबळ निर्दोष सुटल्यानं दमानिया भडकल्या, गुन्हा सिद्ध होऊ शकत नाही म्हणजे काय? दमानिया यांचा ईडीला थेट सवाल. गटनेता पदावरून चंद्रपुरात काँग्रेसमध्ये उभी फूट, वडेट्टीवार धानोरकर मतभेद कायम, प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळांच्या बैठकीनंतरही तोडगा नाही. चंद्रपूरच्या राजकारणात मोठी कलाटणी, ठाकरे गटाची वंचित सोबत गटनोंदणी, काँग्रेसनं प्रस्ताव नाकारल्यास ठाकरे गट भाजपाकडे जाण्याची शक्यता. साताऱ्यात पहिला प्रियकर आणि नवऱ्याच्या मदतीनं दुसऱ्या प्रियकराची हत्या, सातारा पोलिसांकडून तिघे अटकेत. महाड राडा प्रकरणी विकास गोगावलेला 2 दिवसांची कोठडी, रविवारी पुन्हा न्यायालयात करणार हजर. जळगावात अल्पवयीन मुलीवर सामूहिक अत्याचार, अश्लील फोटोद्वारे ब्लॅकमेल करत वारंवार अत्याचार, 2 नराधम अटकेत, 1 फरार. वायू प्रदूषणावरून मुंबई हायकोर्टाचा संताप, मुंबई नवी मुंबई आयुक्तांचे वेतन रोखण्याचा न्यायालयाचा थेट इशारा. लाडकी बहीण योजनेसाठी 181 क्रमांकाची हेल्पलाईन, ई-केवायसी पूर्ण करूनही लाभ न मिळालेल्या महिलांच्या समस्या सोडवण्यासाठी होणार मदत. ओबीसी नोंदी विना जनगणना, 1 एप्रिल पासून पहिला टप्पा, दुसऱ्या टप्प्यात ओबीसी नोंद होणार का याकडे डोळे. जम्मू काश्मीरवर बर्फाची चादर, जनजीवनावर परिणाम, तर हिमाचलमध्ये पर्यटकांनी लुटला बर्फाचा आनंद. अदानींवर चौकशीचं सावट, लाचखोरी प्रकरणी एसई कडून समन्स बजावण्यासाठी न्यायालयाकडे परवानगी. अमेरिकेच्या 14 राज्यात आणीबाणी, हवामान विभागाकडून तीव्र हिमवादळाचा अंदाज व्यक्त. नांदेडमध्ये हिंद दी चादर कार्यक्रमाची तयारी अंतिम टप्प्यात, गुरुद्वाराची साकारली भव्य प्रतिकृती, गुरु तेग बहादूर यांच्या 350व्या स्मृती दिनानिमित्त समारोप. नाशिकच्या आकाशात सूर्यकिरण एअर शो, भारतीय वायुदलाकडून चित्तथरारक कसरती. दुसऱ्या T20 मध्ये भारताची दमदार कामगिरी, भारतानं न्यूझीलंडला 7 विकेट्सनं दबवलं, सूर्यकुमार यादव आणि ईशान किशनची तुफान फटकेबाजी.